नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपल्या इतिहास विषयाच्या पेपर क्रमांक 4 साठी भारताचा इतिहास 648 ते 1526 इसवी सन या पेपरमध्ये 4 प्रकरणं दिलेली आहेत. ज्यामध्ये पहिलं आहे भारतामध्ये मुस्लिमांची आक्रमणे आणि त्याचा परिणाम. याच्यामध्ये 2 उपघटक दिलेले आहेत. पहिला आहे अरबांची आक्रमणे. याच्यामध्ये महत्त्वपूर्ण नाव आहे मोहम्मद बिन कासिम. आणि जे दुसरं बीट आहे ते आहे तुर्कांची आक्रमणे. याच्यामध्ये आहे मोहम्मद गझनी आणि मोहम्मद घोरी. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे दिल्ली सल्तनत भाग 1. याच्यामध्ये पहिला उपघटक आहे गुलाम घराणे स्लेव डायनेस्टी. ज्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक, शमशुद्दीन अल्तमश आणि रझिया सुलतान यांच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरा उपघटक आहे खिलजी डायनेस्टी खिलजी घराणे. ज्यामध्ये अलाउद्दीन खिलजी यांच्या कामगिरीविषयी माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. तिसरं प्रकरण आहे दिल्ली सल्तनत भाग 2. याच्यामध्ये 4 उपघटक दिलेले आहेत. याच्यातला पहिला आहे तुघलक घराणे मोहम्मद तुघलक. त्यानंतर सय्यद घराणे खिजर खान, लोदी घराणे इब्राहिम लोदी आणि शेवटचा चौथा जो उपघटक आहे तो आहे डिक्लाइन ऑफ दिल्ली सल्तनत दिल्ली सुलतानशाहीचे पतन ऱ्हास. आणि चौथं प्रकरण आहे आर्ट आणि आर्किटेक्चर कला आणि स्थापत्य. याच्यामध्ये 2 उपघटक आहेत. याच्यामधला पहिला आहे दिल्लीमध्ये आणि दिल्लीतील कला स्थापत्य. याच्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण वास्तू, एक आहे कुतुब मिनार आणि अलाई दरवाजा. आणि दुसरा उपघटक आहे अजमेर. या अजमेरमधल्या अढाई दिन का झोपडा या मशिदीविषयी माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. सारांश रूपानं या 4 प्रकरणांमध्ये आपल्याला प्रारंभिक मुस्लिमांची जी आक्रमणं झाली तेथून शेवटचं प्रकरण आहे कला आणि स्थापत्य. याच्यामधल्या कुतुब मिनार, अलाई दरवाजा, अढाई दिन का झोपडा या 3 वास्तूंची माहिती आपल्याला या प्रकरणांमध्ये पाहायची आहे. इसवी सन 1206 ते 1526 हा जो कालखंड आहे तो दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड म्हणून भारताच्या इतिहासात ओळखला जातो. एवढंच नव्हे तर या कालखंडाला मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यातला पहिला टप्पा म्हणजे पूर्व मध्ययुगीन काळ म्हणूनही संबोधले जाते. मी पाठीमागच्या तासिकेमध्ये सुद्धा या पाठ्यक्रमाचं विश्लेषण करीत असताना सांगितलं होतं
की 1206 ते 1526 या कालखंडामध्ये दिल्लीवर जे काही सुलतान झाले, हे सुलतान केवळ फक्त 5 घराण्यांमधील झाले. त्याच्यामध्ये खिलजी घराणं आहे, तुघलक घराणं आहे, सय्यद घराणं आहे, लोधी घराणं आहे. हे जे घराणे आहेत आणि गुलाम घराणं, या घराण्यातील कर्तबगार व्यक्तींनी सुलतान म्हणून दिल्लीवर सत्ता स्थापन केली. आणि या सर्व घराण्यांची, कला स्थापत्याची, इस्लामच्या प्रारंभिक आक्रमणांची, अरबांची असेल, तुर्कांची असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या पेपरमध्ये घ्यायची आहे. आपण हा जो पाठ्यक्रम दिलेला आहे 4 प्रकरणाचा, याची सुरुवात ही उलटी करत आहोत. सुरुवातीला आपण जे 4थं प्रकरण आहे, कला आणि स्थापत्य, या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये दिल्लीमधल्या कुतुब मिनार आणि आलाई दरवाजाची माहिती आपल्याला आज पाहायची आहे. तर आपण प्रत्यक्षपणे या प्रकरणाला सुरुवात करूयात. इतिहास पेपर क्रमांक 4, प्रकरण 4, कला आणि स्थापत्य. याच्यामधला पहिला उपघटक आपण आज पाहणार आहोत. तो आहे दिल्ली आणि दिल्लीमधील 2 वास्तू, कुतुब मिनार आणि आलाई दरवाजा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या भारतामध्ये 1206 साली मुस्लिम सत्तेची स्थापना झाली. आणि ही खऱ्या अर्थानं सत्ता कोणी स्थापित केली तर कुतुबुद्दीन ऐबकांनी केली. म्हणजेच गुलाम वंशापासून मग ते खिलजी, तुघलक, सय्यद, लोधी घराण्यापर्यंतचा कालखंड हा सुलतानशाहीचा किंवा पूर्व मध्ययुगीन कालखंड म्हणून भारताच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेच. आणि या कालखंडामध्ये ज्या अरबी आणि तुर्की मुस्लिम शासकांनी शासन केलं, राज्य केलं, त्यांनी कला आणि स्थापत्याचा अभ्यास करून एक नवीन कलाशैली भारतामध्ये निर्माण केली. आणि या स्थापत्याच्या उभारणीमध्ये तुर्कांनी आणि अरबांनी विदेशी कलाशैली आणि भारतातील जे काही शिल्पकार होते, कलाकार होते, यांच्या मदतीनं भारत आणि तुर्की शैलीच्या मिश्रणातून या ठिकाणी आपल्या स्थापत्य कलेचा विकास केला. आणि याच शैलीला दिल्ली शैली किंवा शाही शैली म्हणूनही संबोधलं जातं. मुस्लिम आक्रमकांनी जरी भारतातील अनेक मंदिरे नष्ट केली असली तरी त्या ठिकाणी त्यांनी आपल्या धर्माच्या मशिदी उभारल्या. धर्मद्वेष, मुस्लिम धर्माचा प्रसार, आर्थिक लूट अशा अनेक कारणांनी भारतातील ज्या काही हिंदू धर्मीयांच्या वास्तू होत्या त्या वास्तूंची नासधूस केली गेली होती. आणि अशाच ठिकाणी यांनी आपल्या प्रार्थनेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मशिदी उभारल्या. ही जी आपण पहिली वास्तू पाहणार आहोत, कुतुब मिनार, ज्या कुतुबुद्दीन ऐबकाने भारतामध्ये मुस्लिम सत्तेची म्हणजेच गुलाम वंशाची स्थापना केली,
या कुतुबुद्दीन ऐबकानं कुतुबुद्दीन बख्तियार काकी नावाच्या संताच्या स्मृतिप्रित्यर्थ इसवी सन 1197ला दिल्ली या ठिकाणी कुतुब मिनार या वास्तूची पायाभरणी केली. या वास्तूचा पहिला मजला बांधला. या कुतुबुद्दीन ऐबकाच्या मृत्यूनंतर सुलतान अल्तमश यालाच इल्तुतमिश आणि याचं मूळ नाव होतं शमशुद्दीन अल्तमश. या अल्तमशनं या कुतुब मिनार या वास्तूवर पुन्हा 3 मजले बांधले. इसवी सन 1220ला या 4 मजली कुतुब मिनारचा 4था मजला वीज पडल्यामुळं पडला. नंतर सुलतान फिरोजशाह तुघलकांनी त्यावर पुन्हा 2 मजले बांधले आणि इसवी सन 1386ला फिरोजशाह तुघलकांच्या काळात भारतातील दिल्लीमधली जी कुतुब मिनार ही वास्तू आहे ती 5 मजली झाली. या कुतुब मिनारचं जे काही वैशिष्ट्य आहे किंवा याच्यामधल्या ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत याविषयी आपण आता माहिती पाहूयात. कुतुब मिनार ही जी वास्तू आहे या वास्तूच्या ठिकाणी अगोदर लाल कोट ही दिल्ली, त्यावेळेसची दिल्लीचं नाव त्यावेळेस दिल्ली का उच्चारलं जात होतं. या ठिकाणचे जे शेवटचे हिंदू राजे तोमर आणि चव्हाण यांच्या राजधानीचं हे ठिकाण होतं. आणि या परिसरामध्ये आधी 27 हिंदू आणि जैन मंदिरे होती. जिथं कुतुब मिनार या वास्तूची उभारणी झाली त्या ठिकाणी. आणि ह्या मंदिरांना उद्ध्वस्त करून त्या मंदिराच्याच दगडविटांपासून या कुतुब मिनार वास्तूची निर्मिती केली गेली. या कुतुब मिनारवर एका ठिकाणी श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता असं कोरलेलं आढळतं. आजही या मंदिराचे भग्नावशेष या परिसरामध्ये पाहायला मिळतात. याचं दुसरं वैशिष्ट्य आहे कुतुब मिनार हा अरबी, फारसी आणि नागरी शैलीमध्ये बांधलेला आहे. कुतुब मिनार ही विटांनी बांधलेली जगातली सर्वात उंच इमारत आहे. हा मिनार भारताच्या दक्षिण दिल्ली शहरातील मेहरोली भागात आहे. युनेस्कोनं कुतुब मिनार ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून इसवी सन 1993 साली जाहीर केलेली आहे. सिकंदर लोदीच्या काळात इसवी सन 1505मध्ये भूकंपामुळे या मिनारला तडे गेले होते. याची डागडुजी सिकंदर लोदीने केलेली होती. हा सिकंदर लोदी कोण? तर ज्यानं आग्रा शहर निर्माण केलं तो सिकंदर लोदी. कुतुब मिनार व त्याचा परिसर एकूण 100 एकर जागेवर आहे. कुतुब मिनारची जी उंची आहे ती 242 फूट आहे आणि मिनारचा जमिनी लगतचा जो घेर आहे तो 11 फुटांचा आहे. आणि मिनारवर चढण्यासाठी जवळजवळ 380 पायऱ्या आहेत. या कुतुब मिनारचं जे प्रवेशद्वार आहे ते उत्तर दिशेला आहे आणि या मिनारमध्ये प्रकाश यावा यासाठी 27 जाळ्या किंवा छिद्र आहेत. कुतुब मिनारवर सर्व बाजूंनी कुराणातील वचने कोरलेली आहेत. तसेच बेलांच्या पानाची व फुलांची अप्रतिम अशी इस्लामिक शिल्प कोरलेली आहेत. विमानातून पाहिल्यानंतर कुतुब मिनार ही वास्तू 24 पाकळ्या असलेल्या कमळाच्या फुलासारखी दिसते. त्यावेळी हा मिनार खगोलीय प्रेक्षण स्तंभ असावा, ज्याला आपण सध्या
टॉवर असं म्हणतो. इसवी सन 4 डिसेंबर 1881 कुतुब मिनार दिल्ली येथे अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं अंधार झाला आणि त्यामुळं जी काही धावपळ झाली याच्यामध्ये 45 लोकांचा मृत्यू झाला. यात लहान मुलांची संख्या जास्त होती. सर जॉन मार्शल हा विदेशी इतिहासकार असं म्हणतो की कुतुब मिनार ही वास्तू जगातील शिल्पकलेत सुंदर आहे. आधुनिक इतिहासकार पूना ओक म्हणतात कुतुब मिनार ही दगडी वास्तू गुप्त राजा चंद्रगुप्त विक्रमादित्यांनी बांधलेली आहे आणि यासाठी त्यांनी अनेक पुरावेसुद्धा सादर केलेले आहेत. कुतुब मिनारच्या बाजूलाच प्रसिद्ध भारतीय अभिनेते व दिग्दर्शक देव आनंद यांच्या तेरे घर के सामने या चित्रपटातील दिल का भंवर करे पुकार हे गाणं चित्रित केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी कुतुब मिनार वास्तू आहे सारांश रूपानं आपण थोडक्यात याची माहिती पुनश्च एकदा सांगतो. इसवी सन 1206 दिल्लीवर गुलाम घराण्याची सत्ता स्थापन झाली आणि गुलाम घराण्यातला पहिला सत्ताधीश होता, सुलतान होता, तो होता कुतुबुद्दीन ऐबक. आणि या कुतुबुद्दीन ऐबकाने त्याचे जे आवडते संत होते, प्रिय संत कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कुतुब मिनारची यानं पायाभरणी केली. त्याचा पहिला मजला यानं बांधला होता. त्यानंतर पुन्हा 3 मजले सुलतान शमशुद्दीन अल्तमश यांनी बांधले आणि त्याच्यानंतर शेवट पुन्हा 2 मजले फिरोजशाह तुघलकानं बांधले. सद्यस्थितीमध्ये कुतुब मिनार ही वास्तू दक्षिण दिल्ली शहरातील मेहरौली या भागामध्ये आहे. हा प्रेक्षणीय स्तंभ आहे, टॉवर आहे हे, आणि जगातली विटांनी बांधलेली ही सगळ्यात उंच वास्तू आहे. युनेस्कोनं सुद्धा याला जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेला आहे इसवी सन 1993. भारतामध्ये इस्लाम यांनी स्थापन केलेली ही पहिली वास्तू म्हणजे कुतुब मिनार. या ठिकाणी आपण आज थांबतोय. याच्यानंतर आपण उद्याच्या तासिकेमध्ये आलाई दरवाजा दिल्ली याच्याविषयी माहिती घेऊयात.